मंडळी, जेव्हा आपण वेब ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट करतो तेव्हा त्यातल्या सर्व्हर साईडला जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरली जाते. जावामधले फ्रेमवर्क्स आहेत जे पॉप्युलर आहेत. स्प्रिंग, जसं की स्प्रिंग, हायबरनेट, हाडूप असे फ्रेमवर्क्स आहेत जे वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी वापरले जातात. त्यामुळे जर तुम्हाला जावा प्रोग्रॅमिंग येत असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला वेब ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा खूप मोठी करिअरची संधी आहे. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी हा व्हिडिओ आधी शेवटपर्यंत बघावा लागेल आणि त्याचबरोबर आपला हा जो चॅनल आहे प्रोग्रॅमिंग इज अन आर्ट ह्याला सबस्क्राईब करावं लागेल, कारण आपण ह्याच्यावरती मराठीतून जावा प्रोग्रॅमिंग, सी प्रोग्रॅमिंग शिकतो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि पहिल्यांदा सुरुवातीलाच तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मंडळी, मी वृषाली आणि तुमचं आपल्या ह्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्री हा डेटा स्ट्रक्चर जे आहे ते शिकायला आपण सुरुवात करूया. इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. ओके, तर सुरुवात करूयात. आपण जावा कलेक्शन फ्रेमवर्क शिकतो आहोत. म्हणजे मुख्य संकल्पना त्याच्या मागची अशी आहे की डेटाचं ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर जावा डेव्हलपर्सनी वेगवेगळ्या कारणांसाठी डेटा हाताळताना तो वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज कसा करायचा ह्याचा विचार करताना एक पद्धत अशी शोधून काढली की त्या पद्धतीमध्ये झाडांची रचना कशी असते, पानं, नंतर त्याच्या ब्रांचेस, त्याची स्टेम, हे सगळं कसं असतं, त्या पद्धतीने डेटा एका डेटा स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. ठीक आहे. आणि नाव इट इज वाइडली बीइंग यूज्ड इन मल्टिपल ॲप्लिकेशन लायब्ररीज अँड हॅज रिअली चेंज द वर्ल्ड. आणि ती जी आयडिया आहे ती यशस्वी झालेली असल्यामुळे ती आता खूप वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये वापरली गेली आहे ते डेटा स्ट्रक्चर, आणि तो प्रयोग यशस्वी झालेला आहे. झाडांचा जर नीट विचार केला तर झाडांना पानं असतात, फांद्या असतात, मुळं असतात, खोड असतं. पण जर नीट बघितलं तर पानं असतात ती फांदीला जोडलेली असतात, फांदी ही खोडाला जोडलेली असते आणि खोड हे मुळाला जोडलेलं असतं झाडाच्या. ठीक आहे. अशी रचना असते झाडाची. आणि खऱ्या आयुष्यामध्ये जर का अजून एक उदाहरण घेतलं तर आपल्या कुटुंबाचं आपण जर फॅमिली ट्री बनवली आपण समजा, तर ती कशी असते, तर आता उलटं जर आत्ता मी जसं पानापासून मुळापर्यंत सांगितलं तसं जर सांगायला गेलं तर आत्ता जी लहान मुलं आहेत घरामध्ये ती त्यांच्या आईवडिलांची मुलं असतात. आईवडील हे आजी आजोबांची मुलं असतात. आजी आजोबा हे पणजोबा आणि पणजी यांची मुलं असतात. ही जी रचना आहे हे तुम्हाला सगळं सांगण्यामागचा उद्देश असा आहे की ट्री हे डेटा स्ट्रक्चर जे आहे ते जावा डेव्हलपर्सनी अशा पद्धतीने बनवलेलं आहे. अशी रचना आहे त्या डेटा स्ट्रक्चरची. त्याला हायरार्किकल स्ट्रक्चर असं म्हणतात. ठीक आहे. मग आता ट्री डेटा स्ट्रक्चरविषयी अजून जाणून घेऊयात. अ ट्री data structure is defined as collection of objects or entities known as nodes that are linked together to represent a hierarchy. ठीक आहे. आता हे जे डेटा स्ट्रक्चर आहे हे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सच आहे, पण ह्यातल्या ऑब्जेक्टला नोड असं म्हटलं जातं आणि ते नोड्स एकमेकांना अशा पद्धतीने जोडलेले असतात ज्या रचनेला हायरार्की असे म्हणतात. आता हायरार्कीचा अर्थ आत्ताच आपण बघितला की लहान मुलं, त्याच्यानंतर त्यांचे आईवडील, त्याच्यानंतर आजी आजोबा, त्याच्यानंतर पणजोबा आणि पणजी, ही जी रचना आहे त्याला हायरार्की असं म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने डेटा हा ट्री डेटा स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाईज केलेला असतो. ओके. इट्स अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर ॲज इट डज नॉट स्टोअर डेटा इन सिक्वेन्शियल मॅनर. ठीक आहे. म्हणजे मेमरीमध्ये एकानंतर एका पहिल्या मेमरी लोकेशनला डेटा आहे, लगेचच नेक्स्ट मेमरी लोकेशनला पुढचा डेटा आहे, लगेचच पुढच्या मेमरी लोकेशनला पुढचा डेटा आहे असं नाही आहे. बट इट स्टोअर्स इन अ हायरार्किकल फॅशन. आत्ता आपण बघितलं. ठीक आहे. तुम्हाला अजून मी जेव्हा एक्सप्लेन करीन तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजत जाईल. In the tree data structure, the first node is known as a root node from which the tree originates. ठीक आहे. जसं झाड हे मुळापासून सुरुवात होतं तसं आपल्या डेटा स्ट्रक्चरमधल्या पहिल्या नोडला रूट नोड असं म्हणतात.
Each node contains some data and also contains references to child nodes. रेफरन्स म्हणजे ॲड्रेस. ठीक आहे. प्रत्येक नोडमध्ये मुख्यतः डेटा असतो आणि त्याचे जे चाइल्ड नोड असेल त्याचा ॲड्रेस असतो. अ रूट नोड कॅन नेव्हर हॅव अ पॅरेंट नोड. हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे की पहिलं नोड जे आहे त्याला अर्थातच पॅरेंट नोड म्हणजे त्याच्या आधीचा नोड नसेल. ठीक आहे. आता ही डायग्रॅम बघा. आता ह्या डायग्रॅममध्ये ए हा नोड जो आहे हा रूट नोड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे बी सी आणि डी हे जे नोड्स आहेत मंडळी सॉरी माझा आवाज सर्दीमुळे आज एखाद्या वेळी व्हिडिओमध्ये चांगला येणार नाही. तर आता हे जे बी सी डी हे जे नोड्स आहेत हे या एचे चाइल्ड नोड्स आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ई आणि एफ हे ह्या बीचे चाइल्ड नोड्स आहेत. तर आता हे स्ट्रक्चर जर तुम्ही नीट बघितलं तर असं आपण म्हणू शकतो की ह्या एका ट्री स्ट्रक्चरमध्ये हे मी जे ट्रँगलमध्ये दाखवलं आहे ते अजून एक लहान ट्री स्ट्रक्चरच आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर ट्री डेटा स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य असं आहे की ते रिकर्सिव्ह डेटा स्ट्रक्चर आहे. रिकर्सिव्ह म्हणजे द वन विच कॉल इटसेल्फ. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे. तर ट्री डेटा स्ट्रक्चर हे रिकर्सिव्ह डेटा स्ट्रक्चर आहे. ओके. हे आपल्याला ह्या डायग्रॅममध्ये कळतं. त्याच्यानंतर इथे हे जे मी ओव्हल शेप दाखवला आहे तो हे सिबलिंग नोड्स आहेत एकमेकांचे असं आपण म्हणू शकतो कारण त्यांचा पॅरेंट एकच आहे म्हणून मी इथे हा गोल दाखवलेला आहे. सो इथे मी ॲरो दाखवला आहे जेणेकरून म्हणजे हे स्ट्रक्चर चालूच आहे. आता ईचे चाइल्ड नोड्स आपण इथे दाखवू शकतो. ह्याचे आयचे किंवा एचचे चाइल्ड नोड्स आपण इथे खाली दाखवू शकतो. हे असं सगळं हे ट्री स्ट्रक्चर आहे. ट्री डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे सगळं मी इथे लिहिलेलं आहे. जे आत्ता आपण चर्चा केली ते सगळं मी इथे लिहिलेलं आहे. आता इथे जे रिप्रेझेंटेशन आहे ते त्याच्यावरून कळेल की मेमरीमध्ये ॲक्च्युली ट्री डेटा स्ट्रक्चर कसं दिसतं. तर हे प्रत्येक हा जो रेक्टँगल आहे तो म्हणजे प्रत्येक एक नोड आहे आणि त्याच्यामध्ये 3 फील्ड्स असतात प्रत्येक नोडमध्ये. मधला जो भाग असतो त्याच्यामध्ये डेटा असतो आणि लेफ्ट आणि राईट साईडला म्हणजे रिस्पेक्टिवली लेफ्टला लेफ्ट चाइल्डचा ॲड्रेस असतो आणि राईटच्या सेक्शनमध्ये राईट चाइल्डचा ॲड्रेस असतो. ठीक आहे. सो आता हा जो पहिला नोड आहे त्याचे दोन्ही चाइल्ड्स मी दाखवलेले आहेत म्हणून इथे मी लिहिलेला नाही आहे डेटा पण तुम्ही असं अज्युम करा की इथे लेफ्ट चाइल्डचा आणि इथे राईट चाइल्डचा डेटा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हा जो पुढचा नोड आहे त्याचा मी लेफ्ट साईडचं चाइल्ड मी दाखवलेलं आहे म्हणून मी इथे डॅश केलेली आहे की राईट साईडचा ॲड्रेस राईट चाइल्ड नसल्यामुळे राईट साईडचा ॲड्रेस मी लिहिलेला नाही आहे म्हणून मी तिथे डॅश केलेली आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे ह्या नोडचे दोन्ही चाइल्ड्स मी दाखवलेले आहेत. ठीक आहे. पुन्हा हा जो चाइल्ड नोड आहे त्याचा अजून एक चाइल्ड नोड तो सुद्धा राईट साईडचा मी दाखवलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा की ह्या ट्री डेटा स्ट्रक्चरमध्ये लेफ्टला जे नोड असतं ते ह्या नोडच्या त्यातला डेटा मुख्य नोडपेक्षा कमी असतो लहान असतो आणि राईट साईडला जो नोड आहे त्यातला डेटा हा मुख्य नोडपेक्षा जास्ती असतो. ठीक आहे. तो जो नंबर असेल तो मुख्य नोडपेक्षा मोठा असतो. हे तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता. आता हे प्रोग्रॅमॅटिकली एक नोड कसा लिहायचा एका नोडला क्लास म्हणून लिहिलं जातं प्रत्येक नोडला तर तो कसा लिहायचा ते मी दाखवते तुम्हाला. लिहिलं आहे माय नोड असं मी नाव दिलेलं आहे त्या क्लासला. तर त्या क्लासमध्ये आल्यानंतर पहिलं फील्ड जे आहे ते इंटिजर व्हॅल्यू आहे म्हणजे आता ह्या फील्डमध्ये ॲक्च्युली त्या नोडमध्ये जो डेटा असेल तो इथे स्टोअर केला जाईल. आणि आता इथे मी जे लेफ्ट लिहिलेलं आहे तर इथे म्हणजे हे फील्ड असं आहे ज्याच्यामध्ये अशा नोडचा रेफरन्स असेल ज्यामधली व्हॅल्यू करंट नोडमधल्या व्हॅल्यूपेक्षा लहान असेल. ठीक आहे. असा रेफरन्स ह्या फील्डमध्ये असेल. आणि हा राईट हा जो शब्द लिहिलेला आहे तर ह्या फील्डमध्ये
अशा नोडचा रेफरन्स असेल ज्यामधली व्हॅल्यू करंट नोडमधल्या व्हॅल्यूपेक्षा जास्ती असेल. अशा नोडचा रेफरन्स ह्या फील्डमध्ये असेल. अशा प्रकारे आपण एखादा नोड प्रोग्रॅममध्ये रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. सो आपण अगदी बेसिक संकल्पना बघितलेली आहे. पण अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, कारण हे समजलं तरच आपण ट्री सेटवरचे प्रोग्रॅम्स जर केले तर ते तुम्हाला समजतील. सो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. तुम्हाला संकल्पना समजली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.